डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशनजी संते सर, धन्यवाद. थैंक यू सो मच राहुल जी चव्हाण सर. थैंक यू सो मच योगेश मडवी सर. सामना सुरू होत आहे. यजमान विपक्ष पाहुणे ब्राह्मण करवले विपक्ष जोविली या दोन टीममध्ये. कृषी 11 ब्राह्मण करवले या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलं आहे स्वरा नेहा 11 जय हनुमान जोविली या टीमला बॅटिंग करण्यासाठी. 4 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी करण धुळे आणि रोशन धुळे ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती तेजस पाटील. खऱ्या अर्थाने ब्राह्मण करवले या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचे कट्टर समर्थक आणि करवले गावचे समाजसेवक रवी पाटील यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. धानसर संघ हार्ड लक, खूप चांगला खेळ राहिला होता धानसर या टीमचा. सामना सुरू होतो आहे. पहिल्या चेंडू बॅटची कडा सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय. हा नशिबाचा चौकार. मॅच पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात झाली आहे. करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत स्ट्रेट ड्राईव्ह जस्ट लाईक अ ट्रेझर बुलेट. गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर फरार. हा येतोय चौकार. मॅच दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. जोविली या टीमने शिरडोन बी या टीमला पराभूत केलं होतं तर नक्कीच उमरोली या संघाला पराभूत केलं होतं. ब्राह्मण करवले या संघाने स्वीप करण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते आणि तिसरा चेंडू येतोय डॉट. जोविली टीमची रन मशीन बदलापूरचा वंडर बॉय जोविली गावची आन बान शान करण धुळे. ज्या करण धुळेने जोविली गावाचं नाव या बदलापूर शहराचं नाव संपूर्ण भारतामध्ये पोचवलं, भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवलं. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलंय. आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक गोलंदाज तेजस पाटील करतायत. या षटकामध्ये धावसंख्या आहे 8. नेक्स्ट मॅच असेल राजा राणी घोट आणि शिवशक्ती कडाव या दोन टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना देखील 4 षटकांचा असेल आणि क्वालिफाईंग मॅच ही 3 ओव्हरची असेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सर्व नियम लागू आहेत या स्पर्धेमध्ये आणि संघटनेचे संस्थापक महेंद्र धुळे इन ॲक्शनमध्ये आहेत. यावेळी लाईन चुकीची आहे. खूप चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. नक्कीच नो बॉलचा इशारा येतो आहे. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी.
धावसंख्या आपण पाहू शकाल 10. हाईट फॅक्टर नो चेंडू आहे हे सांगत असताना DK सर. आणि हाईट फॅक्टरसाठी नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या ब्राह्मण करवले या टीमने. बघूया आपण चेक करूया पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल नसेल तर वाईट चेंडू आहेतच नक्कीच DK सर ते सांगत असताना. आणि आपण नो बॉल चेक करतोय. यस नो बॉल आहे पंच रिव्ह्यू गमावलेला आहे. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 10. फ्री हिट. बॅटच्या टोईनला लागतोय कॉट अँड बॉल तर झेल पकडलाय परंतु फ्री हिट आहे त्यामुळे बचावलेत करंजुळे. पहिल्या मॅचमध्ये देखील कॉट अँड बॉल झाले होते. याही मॅचमध्ये खऱ्या अर्थाने नशिबाने साथ दिली कारण की फ्री हिटवरती झेल बाद होऊ शकत नाही आहेत. झेलला पकडला होता तेजस पाटीलने. धावसंख्या स्थिर आहे 10 या धावसंख्येवरती जोविली या टीमची. यावेळी ड्राईव्ह करत क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हरला खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 12. स्वरा, नेहा 11, जय हनुमान, जोविली या टीमची. नवीन गोलंदाज ब्राह्मण करवली या संघाचे पुरस्कर्ते कृषी 11 ब्राह्मण करवली या टीमचे सर्वेसर्वा राहुलभाई पाटील. जागृती स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत राहुलभाई पाटील. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 12 या धावसंख्येवरती. करण धुळे आणि रोशन धुळे ही जोडी आहे. पहिल्या मॅचमध्ये विवेक गायकवाडने नाबाद 42 धाव बनवल्या होत्या. बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. मॅच धावसंख्या 4 ने पुढे जाईल 16. चौकार येतोय रोशन धुळेच्या बॅटमधून उर्ध विकेटने. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. आलाय हा डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण सुरू आहे या षटकामध्ये कारण की पहिला चेंडू आला डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर येतोय
हा डॉट बॉल. धावसंख्या 16. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि बॅकअपसाठी फिल्डर आहेत उपस्थित, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 17. करण धुळे खेळतायत 10 या धावसंख्येवरती. रोशन धुळे खेळतोय 5 या धावसंख्येवरती. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे. A1 जोडी सदाशेठ धुळे आणि जिजाजी माळी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जोविली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि जोविली गावचे मान्यवर इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जोविलीकर चषक आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर पुल करतायत. डीपमध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते एकच धाव. एक्सपिरियन्स भरपूर आहे, प्रचंड अनुभव आहे राहुलभाई पाटील यांच्याकडे आणि तो अनुभव सिद्ध केलाय या मॅचमध्ये. धावसंख्या 18. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये राहुल पाटीलने आणि 6 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये. यावी स्लॉप केलाय. मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये. साई डाऊन दी बॉल. साईने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. रोशन धुले बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का. स्वरा नेहा 11 जय हनुमान जोविली या टीमला 18 या धावसंख्येवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. दादा मनोहर इरमाली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. जोविलीकर चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. चला विनंती असेल, घोट या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. कडाव या टीमचे संघनायक आपण देखील या टॉससाठी. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल राजा राणी घोट आणि शिवशक्ती कडाव. गोलंदाजी मार्कमध्ये नितेश या 3ऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज करण धुळे ज्याने सुरुवात खूप चांगली केली होती या इनिंगची. लागोपाठ 2 चौकार लगावले होते. आदरणीय गुरुनाथजी इरमाळी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. भूषणजी वारगडे साहेबांचं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने जोविली या टीमला सपोर्ट करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने मान्यवर इथे उपस्थित आहेत. धावसंख्या 19. ज्या विवेक गायकवाडने पहिल्या मॅचमध्ये 42 धावांची नाबाद इनिंग साकारली होती तोच स्ट्राईक एंडला. यावी स्लॉप केला चेंडूला. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई छेरन सलगच्या 3 षटकारांसाठी कार्यसम्राट डॅशिंग नगरसेवक आदरणीय चेतनदादा धुळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. ड्राईव्ह करत आहे, सॉफ्टने खेळत आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 26. 26 धावा.
धावसंख्या आहे 26. पंचांनी नो चेंडू घोषित केला आणि चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. नो +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जोविली या टीमला. सोमयच्या धावसंख्या 5 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 31. फ्रीट आहे आणि ड्राईव्ह करतायत. पायाने हा चेंडू अडवलाय. खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग आपल्या टीमसाठी. नक्कीच या 2 धावा वाचवल्यात. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावां धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा येत आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी होतीये. हाफ ट्रॅकर हुक करतायत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेग सीमा पार आहे तो चौकार. डीजे मास्टर रॉकेट करण धुळे बॅटिंग करतात आणि करण धुळे यांच्या नावाचं गुणगान तर या गाणारं हे दरम्यान गीत. सन्माननीय भाऊ अरुण धुळे आणि त्याचबरोबर ऋषाल केणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. जोविलीकर चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि फुल टॉस चेंडू. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. जोविली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 43. तब्बल 25 धावा खर्च केल्या गोलंदाज नितेशने या 3ऱ्या षटकामध्ये. करवई गावचे पोलीस पाटील सन्माननीय मोहन भालेराव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. एक संघ मलंगड परिसरातला ब्राह्मण करवले संघ. खरं तर त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे ब्राह्मण करवलेचे रविदादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत. त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर सन्माननीय परेश दादा धुमाल यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांनाही इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर सुवर्ण संधी आहे. शिवमजी राजपूत, प्रसाद देशमुख आणि विघ्नेश धुळे या त्रिमूर्तीच्या माध्यमातून जर आजच्या रात्रीमध्ये जोविली संघ क्वालिफाय झाला तर संपूर्ण संघाला टी-शर्ट असतील. धावसंख्या आहे 43. राहुल भंडारी येत आहेत या अंतिम षटकामध्ये. एक फिरकी आक्रमण आहे या अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज विवेक गायकवाड. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि आज झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 44. नाराज आहे साहेबू भंडारी.
झेलला सोडलाय. ब्राह्मण करवले या गावचे नक्की समालोचक आहेत आणि बिग सपोर्टर आहेत आमचे साईबू भंडारी. 44. करण धुळे ऑन स्ट्राईक, जो खेळतोय 28 या धावसंख्येवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. साईबू भंडारी यांना आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. चिंतेमध्ये आहेत, नाराज आहेत. बिग सपोर्टर आपण पाहतोय. साईबू भंडारी चीअरअप करतायत आपल्या टीमला. धावसंख्या 45. यावेळेस फटका चांगला आहे. सीमा रेषेच्या बाहेर झेल सोडलाय आणि त्यानंतर त्या झेलची किंमत मोजावी लागते. येतोय षटकार. मॅच 50 कंप्लीट. 51 धावफलकावरती. स्वरा नेहा 11, जय हनुमान जोविली संघ, बालकृष्ण मुंडे आणि भागरामजी पवार साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जोविली संघ पुरस्कर्ते या टीमचे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 51 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि क्या बात है, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेंडू शिल्लक आहे. काय फलंदाजी होती या मॅच मध्ये जोविली या संघाची. वेगवान चेंडू आणि त्याला पाठवलाय तो म्हणजेच डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने धावबाची संधी. आणि DRS सॉफ्ट सिग्नल. DK सर, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आपण चेक करतोय. चला, दोन्ही संघांना एक टॉससाठी देखील या. टॉस आपण करूया. शिवशक्ती कडाव आणि राजाराणी घोट या 2 टीम मध्ये. चला, दोन्ही संघांना एक राजाराणी घोट संघाचे कॅप्टन आणि शिवशक्ती कडाव संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी या. सेकंड राऊंडची सेकंड लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत सध्या आपण पाहतो मैदानावरती. सेकंड राऊंड मधून पहिलीच लढत ब्राह्मण करवले विरुद्ध जोवेली या 2 संघांमध्ये. दोन्ही कॅप्टन आलेत. नॉट आउट आहेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 59 आणि 60 धावांचं टार्गेट करण या मॅच मध्ये असेल. कृषी 11 ब्राह्मण करवले या टीम समोर. तर सन्मान्य चेतन दादा धुले या आपल्या शुभासे आम्ही टॉस करणार आहोत. चेतन दादा, आपल्या शुभासे इथे टॉस केला जाईल. या नेक्स्ट लढत सेकंड राऊंडची सेकंड मॅच शिवशक्ती कडाव विरुद्ध राजाराणी घोट. दोन्ही कॅप्टन, हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन. कडाव संघ कॅप्टन टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फिल्डिंग घेऊ. समोर घोट संघ, राजाराणी घोट संघ आहे. खरं तर पनवेल परिसरातला संघ आहे. काय सांगशील? नक्कीच चांगला संघ आहे. चांगली मॅच होईल. चांगली मॅच पब्लिकला बघायला पण चांगलं वाटतं. थँक्यू. अभि देवगरे ठरला. खरं तर टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले राजाराणी घोट संघाला. येणारी सेकंड राऊंडची सेकंड मॅच ही प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
खऱ्या अर्थाने जर आज योगेशजी मडवी सर जोवेली संघ क्वालिफाय झाला तर शिवम राजपूत, त्यानंतर प्रसादजी देशमुख आणि विघ्नेश धुळे या त्रिमूर्तीच्या माध्यमातून टी शर्ट तर असणार आहेत, परंतु जर आज क्वालिफाय झाला तर नक्कीच शिवम राजपूत यांच्या माध्यमातून संघाला आज मेजवानी देखील पार्टी असणार आहे त्यांच्या माध्यमातून. बनवायचे धावा 60 या मॅचमध्ये आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष, पनवेलची धगधगती तोप योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया. या दरम्यान आदरणीय हरेजी अरुण धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते अँड थँक्यू सो मच राहुल चौहान. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत खरं तर या ठिकाणी क्रिकेटचा थरार, गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा याची देई या चढवा आणि आपण पाहतोय जोवेलीकर चषकाचा शानदार सोहा. मैदानाच्या आतमध्ये देखील जोवेली विरुद्ध तुम्ही पाहतायत मैदानावरती ब्राह्मण करवले ही लढत. ब्राह्मण करवले संघासमोर 60 धावेचं भलं मोठं आव्हान आता जोवेली संघानं उभं केलंय. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रासे हमेशा पैरों के नीचे होते. त्यामुळे येणाऱ्या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल ब्राह्मण करवले संघाला. आपण शुभेच्छा देऊया या ठिकाणी दोन्ही संघाला. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षक वर्ग बऱ्याच संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत. त्याही माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्ष गाठायचे 60 धावेचं प्रतिष्ठडक टार्गेट आहे तुम्हाला 15चं. खरं तर 15.00 या सरासरीनं धावा मैदानावरती उभारावे लागतील त्या ब्राह्मण करवले संघाला. ब्राह्मण करवले संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राहुल पाटील आणि तेजस पाटील ही आक्रमक सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, कारण त्यांना माहिती आहे की प्रतिषटकामध्ये आम्हाला 15चं रन रेट इथे करायचं आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा. गोलंदाज तयार. पहिलं षटक महेंद्र दुलेचं पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला अगदी वेगानं. जोपर्यंत चेंडू लॉंग ऑन रेझर मध्ये फील्ड होणार तोपर्यंत त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना 2 धाबा एकवटल्या आणि 2 धाबेनं आपलं अकाउंट ओपन केलं. सांघिक वैयक्तिक अकाउंट 2 धाबेनं खोललं गेलंय. प्रतिष्ठडकामध्ये 15 धाबा करायचं हेच मनामध्ये ठेवावं लागेल, कारण टार्गेट भरपूर मोठं आहे. 60 धाबेचं 4 षटकामध्ये. यावेळीचा बॉल इनसाइड आउट. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत सीमा रेषा बाहेर. राहुल पाटीलच्या बॅटमधून चौकार. कडून बघा अर्थात अनिल भंडारे आणि किशोर पाटील यांच्याकडून जर सामना जिंकला तर त्यांच्यासाठी संपूर्ण पार्टीची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण टीमला
टार्गेट इथे 60 धाब्याचं पहिला चौकार आपण पाहिला. या बेसमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, कारण धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली 8 या धावसंख्येवरती. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा कर. तर आज या मॅच मध्ये ब्राह्मण करवले संघाला संघर्ष करावा लागेल. तर या मॅच मध्ये 60 धावेचं टार्गेट आहे. आतापर्यंत 8 धावा स्कोरवरती लागलेत. ब्लॉकआउटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, रन्स मिळणार नाहीये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 8 आल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला तर मात्र या मॅच मध्ये मजा येईल, कारण प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेतात. प्रेक्षकांना खरं तर सामने पाहायला आवडतात. अगदी रफ अँड टफ चांगला चेंडू कमबॅक झालाय महेंद्र धुलेचं, कारण सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 8 आल्या, त्यानंतर 2 आले. धावसंख्या 8 जिंकण्यासाठी आपण पाहतोय प्रति षटक मध्ये 15ची सरासरी आहे, त्यामुळे संघर्ष करावा लागेल. आता येणारा चेंडू षटकार मारावा लागेल, तेव्हा कुठे सामन्यामध्ये जिवंतपणा राहू शकते, कारण पॉवर प्ले मध्ये तुमच्याकडे संधी होती. महेंद्र धुलेवरती आक्रमण, आणि आता सांगितलं की षटकार अपेक्षित असेल, तो षटकार ठोकलाय. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडी बाद 14. चांगलीच म्हणावी लागेल, कारण एक चौकार एक षटकार आला. प्रति षटकामध्ये तुम्हाला तेच करायचंय की प्रति षटकामध्ये एक चौकार एक षटकार, म्हणजे 2 बाउंड्री तुमच्यासाठी फार महत्वाच्या असतील. जिंकण्यासाठी टार्गेट 60 धाबेचं, पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. आता समीकरण राहिले 46 धाबेचं. येणारे 18 चेंडू आणि 46 धाबा, म्हणजे प्रति षटक 15.33 ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल ती ब्राह्मण करवले संघाला. दोन्ही संघ ताकदवर आहे, दोन्ही संघ तुल्यबल आहेत, त्यामुळे मॅच देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. हा चेंडू पडल्यानंतर अगदी बाउन्स होत होता, हलकासा बाउन्स झाला, फलंदाजाला बीट केलाय, डॉट बॉलची समाप्ती झाली. पहिला चेंडू डॉट आलाय. आता एक एक डॉट चेंडू हे संजीवनीचं काम करेल जोवी संघाच्या बाजूने, परंतु एक एक डॉट चेंडू दबाव टाकू शकतोय मैदानावरती ब्राह्मण करवले संघावरती. विवेक गायकवाड तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅकवरती, पॅडल स्वीप केलाय, फटका अगदी चांगला आहे, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार चौकार तेजस पाटीलच्या बॅटमधून. या ठिकाणी किशोर पाटील आणि अनिल भंडारी यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं प्राइज हे खेळाडूला दिलं जाईल. अजून एक चांगला चेंडू यॉर्कर होता, परंतु अपील केलं पंचांकडे. पंतांनी सांगितलं लाईन मिस होती, लेग बायच्या स्वरूपात 1 रन प्राप्त झाली. 3 चेंडू या षटकामध्ये आलेत, 5 धाबा या ओव्हरमध्ये आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, त्यामुळे त्या 1 धाबेची भरपाई तुम्हाला करावी लागेल. कदाचित या ओव्हरमध्ये तुम्हाला 16 ते 18 धाबा एकपटावे लागतील, तेव्हा कुठे मॅच जिवंत राहील. आणि नक्कीच हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेका विरुद्ध लढतायत. 60 धाबेचं टार्गेट आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू लाईन खराब आहे, लेगस्टंपच्या बाहेर. पंचांनी सांगितलं वाईड बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी भारतीय टीमची टोटल सध्या धाबा फडकावती 20 रन्स विदाउट लॉस. पहिला विकेटसाठी पार्टनरशिप रचली जाते. खरं तर ब्राह्मण करवले संघ स्वप्न राखून आले या स्पर्धेतल्या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं. जोविली संघाचं स्वप्न आहे या सुंदर ट्रॉफीला उचलण्याचं, त्यामुळे एकाला संघर्ष करावा लागेल मैदानावरती. प्रयत्न सुरू आहेत ब्राह्मण करवले संघाच्या मैदानावरती, परंतु इथे बॉल ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये
जोपर्यंत चेंडू फील्ड झाला तोपर्यंत रन्स आल्या त्या ठिकाणी 2 धाबेने संघ पुढे चाललाय. धाबा पडकावती धाबा आपण पाहतोय सध्या तरी 22 रन्स 22 धाबा आपण पाहतोय. टार्गेट 60 धाबेचं म्हणजे अद्याप 38 धाबेची आवश्यकता मैदानावरती असेल. या षटकामध्ये 4 चेंडू झालेत म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चौकार एखादा षटकार आता अपेक्षित असेल. गती परिवर्तन बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला. पहिला चेंडू फलंदाज अगदी जोशामध्ये आहे आणि त्याला जर शांत करायचं असेल तर त्यानं पाहिलं हा चेंडू आता थोडासा स्लो फेकला पाहिजे. बॅक ऑफ द हँड चेंडूचा वापर केला आणि हा चेंडू इथे एक सिंगल घेतली. सिंगल धावसंख्या 23. अद्याप आपण पाहतोय लढतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू एखादा षटकार पुन्हा आला तर पुन्हा एकदा सामना जिवंत राहील. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार एखादा षटकार हा ब्राह्मण करवले संघालाही दाखवावा लागेल. या ती बॅटची एज लागली विकेटच्या पाठीमागे. बॉल चालला अगदी वेगानं थर्ड मॅन क्षेत्राकडे. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. येणारे 12 चेंडू. धाबा क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा बनताना आम्ही पाहिल्यात. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळा 6 चेंडू 36 धाबा चेस होताना आम्ही पाहिल्यात. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो जो सरड्यासारखा रंग बदलतो आणि सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही अनेक साऱ्या क्रिकेटच्या मैदानावरती पाहिल्यात. सध्या आपण पाहतोय आमचे एवन जोडी तुषारजी मस्कर आणि चंद्रकांतजी चोकाडे हे मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. पहिला चेंडू बॅटची एज. विकेट नंबर 5 राहुल पाटील बॅक टू द डगआउट. पाटील बाद झालाय. राहुल पाटीलची इनिंग समाप्त झाली. आता 11 चेंडू आणि 33 पाहिजेत. मी मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा जर बनत असतील तर येणाऱ्या 11 चेंडू 33 धावाही बनू शकतील. संघर्ष करावा लागेल. असं म्हटलं जातं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे या मॅचला जिंकायचे असेल तर ब्राह्मण करवले संघ तुम्हालाही संघर्ष करावा लागेल आणि जोबिली संघ तुम्हालाही संघर्ष करावा लागेल. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत न हार मानणारे हे दोन्ही संघ मैदानावरती एकमेकाविरुद्ध लढतात. 11 मध्ये आता गरज आहे 33 धावेची. नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय साई पाटील. साई पाटील साठी चेंडू अगदी पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती झाली. आता इथे प्रेशर वाढत चाललाय कारण जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा प्रेशर तेवढा दबाव हा ब्राह्मण करवले संघावरती पाहायला मिळेल. आणि सध्या तरी आपण पाहतो 10 चेंडूमध्ये 33ची आवश्यकता आहे. त्यामुळे साई पाटीलला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट कीपर बॉल खाली. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. महेंद्र दुले खरं तर झेल पर्यंत पोहोचला. झेल त्यांना ड्रॉप केला. रन संख्या आपण पाहतोय पुढे चालली आहे. 32 धावेची गरज राहिली आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू 32 धावा. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके लागले तर मात्र सामना पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरण्यासारखा असतो जो कधी रंग बदलू शकतोय. क्रिकेटमध्ये कधी कधी जिंकणारे संघ अचानक हरताना आम्ही पाहिलेत
आणि कधी कधी हारणारे संघ अचानक जिंकताना आम्ही पाहिलं, परंतु दुसरीकडे बदलापूरचं वंडर बॉय करण धुले मैदानावरती आपली गुणवत्ता सादर करतोय आणि खरं तर त्याच्या गोलंदाजीतून आता सामना त्यानं आपल्या बाजूने झुकवलाय. तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 32 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकाराची आवश्यकता ती ब्राह्मण करवले संघाला. चांगला चेंडू समोर खेळतात ऑफ साईडला लॉंग ऑफ रेझर मध्ये एक सिंगल भेटली, डबलचा प्रयत्न केलाय, इथे डायरेक्ट हिट लागलंय आणि माघारी परततोय. अजून एक धक्का ब्राह्मण करवले टीमला. एक विकेट आली रनआउट स्वरूपामध्ये. धावसंख्या तुम्ही पाहिली, सध्या आपण पाहतोय 29 या धावसंख्येवरती 31वीची गरज आहे. येणारे 7 चेंडू शिल्लक राहिले. अजून एक डॉट बॉल, काय सुंदर गोलंदाजी. हा षटक टर्निंग पॉइंटचा होता आणि करण धुलेने फक्त 2च धावा दिल्या, एक गडी बाद केला. अशा प्रकारे सामन्यामध्ये आता जोवेली संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 31 धावेची गरज आहे. चला, शेवटचं षटक आता 31 धावेची आवश्यकता असं वाटलं होतं की ब्राह्मण करवले संघ ही या मॅच मध्ये फाईट देऊ शकतो, परंतु आज खरं तर या स्पर्धेमध्ये जोवेलीकर चषकामध्ये जोवेली संघाची ताकद फार मजबूत राहिली. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा 4 ओव्हरमध्ये केल्या. तर याच दरम्यान शिवम सिंग राजपूत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोवेलीकर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा जोवेलीकर चषकामध्ये ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव यांच्या वतीने स्वागत. बॅटची एज विकेट, टेकन विकेट. अजून एक धक्का, आता फक्त औपचारिकता, कारण येणारे 5 चेंडू आणि 31 धावा. षटकार मारले तरी सामना जिंकता येणार नाही, कारण या स्पर्धेचा नियम आम्हाला सांगतोय की कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे आता 5 षटकार मारूनही घोट संघाला खरं तर या ठिकाणी ब्राह्मण करवले संघाला जिंकता येणार नाही. नेक्स्ट मॅच राजाराणी घोट संघ रेडी झालेत. खरं तर टॉस जिंकलाय कडाव संघाने, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि राजाराणी घोट संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. त्यामुळे राजाराणी घोट संघ आपण देखील व्यासपीठाच्या राईट साईडला येऊन थांबायचं आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझन मध्ये करण धुले त्या ठिकाणी होते, एक सिंगल घेतली. आता सामना फक्त औपचारिकता राहिली, कारण 4 चेंडू 30 धावा. सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. तो जय हनुमान जोवेली संघाच्या बाजूनं दमदार लढत होणार. खरं तर नेक्स्ट मॅच एका बाजूला तलोजा परिसरातील पनवेल विभागातील राजाराणी घोट संघ आणि दुसऱ्या बाजूला कर्जत परिसरातील एक ताकदवर संघ कडाव संघ पहिला मेल यांच्यामध्ये लढत. सेकंड राऊंडची सेकंड 4 षटकांची लढत या ठिकाणी होणार. परंतु या मॅच मध्ये आता औपचारिकता राहिली आहे, केवळ शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर ब्राह्मण करवले संघाचं नेमकं चुकलं कुठे की पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 14 धावा जरूर घेतल्या, परंतु सेकंड ओव्हर आणि तिसरं षटक हे त्यांना धावा बनवता आलं नाही आणि करण धुलेच्या षटकामध्ये जी गरज होती धावांची धावा आल्या नाही. हा चेंडू पॅडल स्वीप केलाय, अगदी परफेक्ट फटका, परंतु आता षटकाराला महत्व नाही. कारण असं म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला 0 किंमत.
वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना हारल्यानंतर मारलेले चौकार किंवा षटकार त्याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. कारण आता फक्त औपचारिकता राहिली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवातीला असे षटकार आले असे तर नक्कीच ह्या मॅचमध्ये ब्राह्मण करवले संघ देखील विजयाच्या उंबरठ्यावरती असू शकला, परंतु आता मॅच हातातनं निसटली आहे. फक्त औपचारिकता आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट. फिल्डर नाही, दूर आहेत भरपूर. आता करण धुले बॉलवरती पोचू शकणार नाहीये आणि बॉल सीमारेखा बाहेर. चौकार षटकार हे अगोदर यायला हवे होते, कारण असे चौकार षटकार जर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आले असते तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेक्षकांना एक सुंदर मॅच पाहायला मिळाली असती, संघर्षमय मॅच नक्कीच पाहायला मिळाली असती. परंतु आता हातातनं मॅच निसटली आहे आणि चौकार षटकार काहीच कामाचे राहिले नाहीत. पुन्हा एकदा समोर खेळतात सरळ दिशेनं बॉलवरती आलेत करण धुले. पोचतील की नाही, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. सामना जिंकलाय मैदानावरती जॉनमान जोवेली संघानं. अभिनंदन जॉनमान जोवेली संघाचा हार्ड लक. ब्राह्मण करवले संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. चला दोन्ही संघ आपण सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर व्हा, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की हार जीत होत असते, कारण 2 संघ असल्यामुळे एक संघ जिंकतो एक संघ हारतो. त्यामुळे मी विनंती करेन दोन्ही संघाला की आपण सेकंड करा, कारण एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही.